आपल्यासोबत रवी राणा आहेत. जेव्हा तुम्ही राजकारण सुरू केलेलं होतं तेव्हा तर तुम्हाला असं कोणीही गॉडफादर नव्हता, तुमच्या पाठीशी कोणी असं भक्कमपणे उभं नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये टिकून राहिलात. अत्यंत छोट्या कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला आणि एक हमालाचा मुलगा, 4 वेळा आमदार होते, ज्यांच्या वडिलांनी कॉटन मार्केटमध्ये हमाली केली, पब्लिकमध्ये काम करतो, प्रामाणिकतेने करतो आणि मला असं वाटतं की आज ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीतून लोकांना न्याय दिला पाहिजे. तर ते करत राहिलो आणि लोकांनी मला निवडून दिलं. तर मला निवडून आल्यानंतर मोठमोठ्या नेत्यांनी बोलवलं, त्यापैकी शरद पवार साहेबांनी सुद्धा मला बोलून विचारलं, तू कसा निवडून आला आणि काय करतो. त्यांनी कधी ऑफर दिली तुम्हाला? मला ऑफर प्रत्येक पक्षाने दिली, पवार साहेबांनी दिली, काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी दिली, इव्हन मला सोनिया गांधींनी तेव्हा ऑफर दिली होती. बरं. नवनीत राणा यांचा सिनेसृष्टी ते संसद असा थक्क करणारा प्रवास आम्ही पाहिलेला आहे. तुमची त्याच्यामध्ये फार मोलाची भूमिका आहे. लग्नाच्या संदर्भात स्वामी रामदेवजी महाराजांची मध्यस्थी मला घ्यावी लागली. त्यांना माझ्या पण काही कंडिशन होत्या की फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ब्रेक द्यावं लागेल. बरं. मी गावामध्ये राहणारा व्यक्ती आहे, गावामध्ये राहावं लागेल आणि या लोकांची सेवा, हेच माझे मायबाप आहे, यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. हे करू शकाल का तुम्ही? तर त्यांनी ते हो म्हटलं. त्यानंतर त्यांनी त्या फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. माझी आई तर म्हणे हिरोईन म्हटल्यानंतर ती 6 महिन्याच्यावर राहणार नाही, ते तुला सोडून चालली जाईल. मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये देखील गेलेले आहात, तर तो काळ कसा होता? शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मी जेव्हा आवाज उचलला तेव्हा मला 10 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. बरं. तर त्या 10 दिवसाच्या आंदोलनामध्ये जेव्हा मी पाण्याचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, तेव्हा माझी एक किडनी डॅमेज झाली आणि नागपूरमध्ये ॲडमिट केल्यानंतर मला आठवते की त्या काळामध्ये उद्धव ठाकरेसुद्धा नागपूरच्या माझ्या आंदोलनाला उपोषण सोडायला आले होते. पण जेव्हा ते पाहिलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या आधी सांगितलं होतं मी शेतकऱ्याच्या बांधावर जाईल, शेतकऱ्यांचे अश्रू पुसेल, पण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नव्हता. तर मी मंत्रालयामध्ये जाऊन त्यांच्या कॅबिनवर माझं निवेदन चिपकवलं. तेव्हा त्यांनी 3-4 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून टाकलं. जेव्हा 100 वेळा 1000 वेळा मातोश्रीवर फोन केले, मंत्रालयात फोन केले, त्यांच्या बंगल्यावर वर्षावर फोन केले, अपॉइंटमेंट मागितली, मिळत नाही आहे. शेतकऱ्याचे विषय मांडण्यासाठी मला वेळ मिळत नाही आहे. या राज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचं जे संकट आहे, त्या संकटातून मुक्त व्हायचं तर हनुमान चालीसा आपल्याला वाचावं लागेल. जेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही या दिवशी मातोश्रीच्या बाहेर येऊन हनुमान चालीसा वाचू, आमच्या घरी पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त. त्या ठिकाणी जसं छावणी तयार करून टाकली होती, जसं आम्ही आतंकवादी आहे, अरेस्ट केलं, जेल लॉकअपमध्ये टाकलं. लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणी शौचालयाच्या बाजूचं जे लॉकअप होतं त्याच्यामध्ये नवनीत राणा ठेवलं. माझ्या लॉकअपमध्ये तर काही जेपकट क्रिमिनल त्या लोकांना टाकून दिलं अंदर. म्हणजे असा मानसिक त्रास दिला आणि त्रास देऊन 14 दिवस जेलमध्ये टाकलं फक्त हनुमान चालीसासाठी. म्हणून तुम्ही पाहिलं की हनुमान चालीसाचा विरोध केल्यानंतर काय झालं, त्यांचे 40 आमदार पक्ष सोडून गेले. 40 आमदारांनी त्या ठिकाणी चालीसाचा विरोध केला म्हणून म्हणजे खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू झाली. सगळे श्राप जे आहे, एका महिलेचा म्हणा या महाराष्ट्रात जनतेचा म्हणा, हा उद्धव ठाकरेंना लागला आहे. म्हणून आज उद्धव ठाकरेंची परिस्थिती आहे. आपले जे समर्थक आहेत ते जेव्हा जेव्हा कॅबिनेटची चर्चा होते, रिशफलची चर्चा होते, जे आता सध्या सुरू आहे, तेव्हा कायम त्यांना असं वाटतं की अमरावतीला न्याय मिळावा आणि रवी राणा हे मंत्रिमंडळात जावे. देवेंद्र फडणवीस जे आहे ते आमचे नेते आहे, मी त्यांना नेता मानलेला आहे. मला मागच्या वेळेस ते बोलले होते की नागपूरच्या अधिवेशनामध्ये जेव्हा शपथविधी झाला की तुला यावेळेस मी मंत्री बनणार आहे. पण काही काळानुसार त्यांचा मला सकाळी फोन आला की बुवा काही कारणास्तव बनू शकत नाही. म्हटलं काही नाही हो, काही प्रॉब्लेम नाही. मी इमिजिएट त्या शपथविधीला पण गेलो नाही, सरळ नागपूरहून निघालो. माझ्याकडे गौशाला एक चांगली मोठी, तर जिथं आपल्याला शांती मिळते तर गेलो पाहिजे. म्हणून गाईच्या कोठ्यामध्ये मला शांती मिळाली, एक एनर्जी मिळाली, एक पॉझिटिव्ह विचार घेऊन पुन्हा 2 दिवसांनी मी कामाला लागलो आणि विसरून गेलो की मी मंत्री बनणार होतो. म्हणून आता देवेंद्र फडणवीसच्या मनामध्ये
जेव्हा त्यांच्या मनामध्ये राहील किंवा नाही जरी राहिलं तरी मी त्यांच्यासोबत आहे. मला असं वाटते असा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही. आजच्या राजकारणामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी जर योग्य कोणी जर नेता आहे तो देवेंद्र फडणवीस.